तर सकाळच्या सत्रापासून जे जे पंचांनी मात्र आयोजकांना सहकार्य केले त्या सर्व पंचांचे खूप खूप आभार मानतो. अर्थात जर लोटे सर ज्यांनी मात्र सकाळच्या सत्रापासून खूप लाख मोलाचं सहकार्य केलं, आयोजकांना ज्यांनी मात्र सकाळच्या सत्रापासून पावसात असल्या ज्यांनी मात्र अंपायर पंचांच्या भूमिकेत लाख मोलाचं सहकार्य केलं त्यांच्या देखील खूप खूप आभार मानतो. फायनलला मेगा फायनलची मॅच आपण मैदानात पाहतोय का पाहिलं तर अमरगाव विपक्ष जंगमवाडी 11 सामना मैदानात आपण पाहतोय. हो, इथे मात्र पाहिलं तर फायनल कशी असावी तर अशी असावी. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र योगेशवरती हल्ला बोल केलेला आहे. पहिल्या चेंडूवरती मात्र षटकार ठोकलाय. हिळवा चषक 2025 मधला फायनलचा पहिला षटकार येतोय मिस्टर सूरजच्या बॅट मधून. सूरज आणि सनीची जर फलंदाजी आपण पाहिली तर दोन्ही फलंदाज आक्रमक आहेत. बेस्ट वर्सेस बेस्ट सामना आपण मैदानात पाहतोय. एके बाजूला पाहिलं तर अमराग विपक्ष जंगमवाडी 11 योगेश हो पुढे येऊन स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. चेंडू जाऊन विसावेल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलचे सांगता एक तेरी तो एक मेरी तो तू शेर है तो मी सव्वा शेर ही सांगता मैदानात सांगताना आपण मैदानात पाहतोय. कारण विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती षटकार चौकारांची आतिषबाजी करतोय हा संघ. ओहो आता मात्र योगेश कमबॅक करतोय. कमबॅक करणे गरजेचं आहे. आयुष्याचा चित्रपट असो या क्रिकेटची पंढरी, मात्र प्रत्येकाला कमबॅक करणे गरजेचं आहे. कारण प्रत्येक जण बोर्ड ज्या दिवशी आपल्याकडे दाखवते त्या दिवशी मात्र त्या दिवसाच्या रात्रीपासून मात्र कमबॅक करणे गरजेचं आहे. नाही तर मित्रा खूप काय आयुष्यात हारू शकतो असं. आता कमबॅक करणे गरजेचं आहे. कमबॅक करणे गरजेचं असेल. इथे मात्र थ्रो करेल. पंचांवरती प्रेशर टाकलाय. अपील केले. शहानिशा करतील पंच. फेटाळलाय नक्कीच. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचल फलंदाज. षटकार आला त्यानंतर योगेशनं कमबॅक केला. चांगली गोलंदाजी करतोय. अतिरिक्त पाहिले तर 2 निर्धाव चेंडू आता 3 निर्धाव चेंडू आतापर्यंत हाताळलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर पाहिलं तर 3 निर्धाव चेंडू. इथे मात्र फुल पॉवरफुल खेचून काढला क्षेत्ररक्षक असेल, मात्र त्याच्या अवकाच्या बाहेर चेंडू जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स सीमारेषा पार येईल. 4 धावांसाठी चौकार. संयमी क्रिकेट चालवते त्याच्यामध्ये मात्र हा उजळी देणारा चौकार पाहिला. षटकार आला त्यानंतर लगातारचे 3 निर्धाव चेंडू त्यानंतरचा चौकार आपण पाहिला. योगेश थोडासा नाराज असेल, माहिती आहे महत्वपूर्ण मॅच आहे. सकाळच्या सत्रापासून मेहनत केली. आता मात्र थोडक्यात मात्र कुठेतरी यश अनिश्चित करणे गरजेचे नाही. हो सरळ बॅटने करण्याचा प्रयत्न स्वतः फॉलो थ्रो मध्ये जाईल. योगेश झेल घेण्याचा प्रयत्न होईल. विकेटचे पतन. बॅक टू द पॉइंट परतावे लागेल मिस्टर सूरजने मात्र आपली कामगिरी करून मात्र माघारी परतलाय. 1 षटकार 1 चौकार नक्कीच ठोकला. आता मात्र परतीचा प्रवास करावे लागेल. बॅक टू द डग आउट. योगेश त्याला माहिती आहे की हा सामना किती महत्वपूर्ण आहे. कारण आतापर्यंत दोन्ही संघ संघर्ष केलाय. संघर्षाच्या वाटेवरती पाहिलं तर किती अडथळी होत्या, त्या अडथळी बाजूला करून पुन्हा एकदा संघ फायनल साठी प्राप्त करणारा हा मिस्टर योगेश. एके बाजूला पाहिले तर फलंदाजी करतोय, दुसरीकडे पाहिले तर गोलंदाजी करतोय. मनोबल स्ट्रॉंग करतोय खेळाडूंचे. क्षेत्ररक्षकांकडून चुकी झाली तर देतोय, चिडतोय, रागवतोय, हसतोय, परंतु संघाला मात्र पूर्णपणे देतोय. त्याला माहिती आहे एका खेळाडूच्या खांद्यावरती जबाबदारी नसून तब्बल 11 खेळाडूंच्या खांद्यावरती जबाबदारी असते. ज्यावेळी मात्र संपूर्ण 11 खेळाडू संपूर्ण समर्पण देतील त्यावेळी मात्र 100% तुमचा संघ जिंकू शकतो. दश वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरे षटक घेऊन आला मिस्टर दश. पहिला चेंडू थोडासा अपडण्याचा प्रयत्न होता. वाईट चेंडू यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू जाईल. व्हाईट +1 म्हणजे अतिरिक्त धावा. अतिरिक्त धावा म्हणजे पहिलं तर 12 धावा धावफलकावरती 1 विकेट माघारी परतली सूरज यांची. त्यानंतर मात्र कमबॅक करतोय सनी आणि आकाश. दश यांच्यावरती जबाबदारी असेल, जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचं आहे. योगेश सांगतो यष्ट्यापासून
किती चेंडू मागे टाकायचा, किती चेंडू पुढे टाकायचा याचं मात्र पूर्ण नियोजन करतोय. आपटलाय यावेळी मात्र आपटलाय. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. नक्कीच दंडात्मक करतील. नो बॉल म्हणजे पुढला चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे नीट, कारण पुढला चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिट म्हणजे अतिरिक्त चेंडूवरती कसाही फटका मारा, फक्त रनआउट असू शकते. झेल घेतला तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही. प्रेशर असेल, प्रेशराइज मॅच आहे. फायनल बोललं तर प्रत्येकाला प्रेशर असतं. हो यावेळी मात्र फुल पॉवरफुल फटका ठोकलाय. काय फटका सजावलाय. इथे पाहिलं, रीड केला, ओळखला, बॅटच्या रनर मध्ये आला, त्याला तसा मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर घालवला. हा येतोय आणखीन एक फायनलचा देखणेदार धमाकेदार षटकार. हो कॅमेरामॅनचे कौतुक करू शकतो, कारण अंतिमच्या चेंडू पडेपर्यंत मात्र फोकस त्याने मात्र केलेला आहे. काय अफलातून कॅमेरा आपण पाहतोय. सकाळच्या 17 पासून वैतागलाय, त्यालाही माहिती आहे सकाळपासून बसायला लागतंय, पण शेवट फायनल आहे. फायनलला जर नीट केलं नाही तर सकाळपासून केलेल्याचा फायनलला काही उपयोग होत नसतो. अनिकेत शेडगे त्याचे देखील कौतुक करेल तेवढे कमी. आता 10 वरती हल्ला बोल केलाय सनी यांनी, थांबला आहे. आता मात्र फुल पॉवरफुल फटका ठोकला. क्षेत्ररक्षक असेल, विकेट असेल, विकेटच्या पतन सनी यांना मात्र डेड बॉल असेल का पंच? डिक्लेअर, नक्कीच डिक्लेअर स्वरूपात एक धाव असेल. धावफलकाचा विचार केला तर 20च्या घरामध्ये. अजूनही 4 चेंडूचा खेळखेळीवर बाकी असेल. 20 धावा धावफलकावरती सजलेले ते फायनल, मेगा फायनल खेळवा चषक 2025 प्रव क्रमांक पहिलं आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचे, मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतो. आता टप्पा अचूक आहे, कारण वाईडच चेंडू ठेवण्याचा प्रयत्न आहे. सकाळच्या 17 पासून पाहिलं तर ही स्ट्रॅटेजी आहे संघाची, कारण पाहिलं तर थोडासा एसटी पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय हा संघ. जिथे पाहिलं तर थोडासा एके बाजूला संघाचे पूर्णपणे प्लॅन करून आलेला आहे संघ, कारण पाहिलं तर प्रत्येक चेंडू हा उसळी देणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. कोणताही गोलंदाज असो, योगेश असो या दश असो, प्रत्येक चेंडूवरती मात्र उसळी देणारा चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतोय. इथे मात्र पुन्हा एकदा बॅटची कडा घेऊन चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील तिथे फक्त आणि फक्त एक डॉट बॉलची सांगता. षटकारानंतर कमबॅक करतोय. डिक्लेअर स्वरूपात धाव येत आहेत. धावा एकीर दुकेरी आले तर काही फरक पडत नाही. जर षटकार चौकारांचे जर षटकार आतिषबाजी झाली तर नक्कीच कपाळाला आटे येतील. आता अंतिमचे 2 चेंडू कशा प्रकारे दश हाताळतोय हे महत्वपूर्ण असेल, कारण आतापर्यंत चांगली कामगिरी केली. योगेशला देखील माहिती आहे आतापर्यंत चांगले चेंडू हाताळलेत. अंतिमच्या 2 चेंडूवरती जर षटकार आले नाही तर उत्कृष्ट गोलंदाजी. हो थांबवलंय, रोखलंय, बॅटची एज कडा घेऊन चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धावा मिळतील एक. एके धावेने फारसा काही फरक पडणार नाही. धावफलक विचार केला तर 22च्या घरामध्ये. अंतिमचा एक चेंडू मेगा फायनलच्या लढतीमधील पाहिलं तर पहिल्या सत्रातील अंतिमचा एक चेंडू. या एका चेंडूवरती किती धावा येतील त्याच्यावरती मात्र हा सामना ठरेल. आतापर्यंत धावफलकावरती धावा सजले ते म्हणजे तब्बल 22 धावा धावफलकावरती सजलेत. अंतिमचा चेंडू स्ट्राईक वरती सनी. वायरेस ठेवण्याचा प्रयत्न होता, बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलचे सांगता निर्धाव चेंडू. चांगला खेळ राहिलाय. तो विचार केला तर आता येणारे समीकरण असेल 18 चेंडू मध्ये 12 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता असेल जंगमवाडी 11 ह्या संघाला सामना जिंकण्यासाठी. चला विनंती असेल जंगमवाडी संघ लाईनअप करून बाहेर यायचंय. जंगमवाडी संघ येणारे चेंडू असतील 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 23 धावा 12 चेंडू हाय व्होल्टेजचा मेगा फायनलचा मुकाबला महासंग्राम आपण पाहतोय ऐकतोय सकाळच्या 17 पासून. हिळवा चषक 2025 पर्व क्रमांक पहिलं पर्व म्हणजे दमदार नियोजन, दमदार आयोजन. सकाळच्या 17 पासून पाहिलं तर प्रत्येक सामना हा देखना दिमागदार झाला. त्या प्रत्येक सामन्यामध्ये मात्र एक काहीतरी माणसाला शिकवून गेलं. जिथे पाहिलं तर 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता होती ते सुद्धा झालं. जिथे पाहिलं तर 1 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता होती ते सुद्धा पाहिलं. म्हणजे चढ उतार आयुष्यात असतो माणसाच्या. क्रिकेटच्या पंढरीमध्ये देखील पाहिलं तर आता येणारे चेंडू असतील 12, विजयासाठी 23 धावांची आवश्यकता.
चला सामना चालू करायचा विनंती असेल पंच. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. अंतिमचा महत्त्वपूर्ण लढत ज्या लढतीमध्ये पाहिलं तर सकाळी सामना लवकर लेट चालू झाला, मात्र अंतिमच्या टप्प्यामध्ये पूर्णपणे मॅचेस सगळं संघ खेळून आता मात्र मेगा फायनल पाहतोय आपण. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता. स्ट्राईक वरती असेल योगेश, नॉन स्ट्राईक वरती असेल सागर. तर वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिले षटक घेऊन आला मिस्टर गोलंदाज निलेश. धावफलकाचा विचार केला तर 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 23 धावा, 12 चेंडू 23 धावा, 23 धावा 12 चेंडू हे समीकरण आता आपण मैदानात पाहतोय. मेगा फायनल लेट्स प्ले. पाहिलं तर एके बाजूला अमरक विपक्ष जंगमवाडी 11. हो, पहिला चेंडू सफल होऊन मारण्याचा प्रयत्न होता. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. गोलंदाज पाहिलं तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी सकाळच्या सत्रापासून करत आलाय. आता अंतिमच्या टप्प्यामध्ये मात्र कशा प्रकारे मात्र गोलंदाजी करेल. योगेश आहे समोर, थोडस दडपण असेल. दिशाहीन गोलंदाजी पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. 2 हात समांतर, समांतर म्हणजे अतिरिक्त धाव, अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक पुढे सरकेल 1 एकेने मात्र श्री गणेश झाला या जंगमवाडी 11 या संघाचा. हो, यावेळी मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवला नाही तर डोंगराच्या पल्याड घालवलाय. हा येतोय हेळोबाच्या शक 2025 मधला आणखीन एक देखणेदार दिमागदार बाहुबली योगेशच्या बॅट मधून षटकार. काय फटका सजवलाय. बॅटच्या रनमध्ये आला. यर्को स्वरूपाचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता, त्याला मात्र मिनी हेलिकॉप्टर उडवला. चेंडू जातोय सीमारेषा पार. फटका चांगला सजवलाय. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर निर्धाव चेंडू, त्यानंतर पाहिलं तर षटकार ठोकलाय. नक्कीच येणारे समीकरण असेल 10 चेंडू 16 धावा. 10 चेंडू 16 धावा. हो, यावेळी मात्र सफल होऊन आडव्या बॅटने खेळलाय, मात्र चेंडू जाईल. डिक्लेअर स्वरूपात तिथे धावा मिळतील फक्त आणि फक्त 1. या एके धावेने धावफलक पुढे सरकेल, ते म्हणजे 8च्या घरामध्ये. समीकरण प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक बॉलवरती बदलताना आपण पाहतोया. 9 चेंडू 15 धावा. नऊ चेंडू 15 धावांची आवश्यकता असेल. फायनलला मेगा फायनलची लढत आपण मैदानात आपण पाहतोय. ओ हो 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 हो, फटका लगावलाय. कव्हरच्या डोक्यावरून फटका मात्र सजवलाय. क्षेत्ररक्षक पडतोय, धडपडतोय, मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. येईल आणखीन एक योगेशच्या बॅट मधून 6 धावांसाठी उत्तुंग उत्तुंग षटकार. योगेश वन साइड हिरो नक्कीच बोलले जाते, कारण प्रत्येक असतो आपल्या गावासाठी खेळत असतो. आपल्या गावाला नक्कीच 7 समुद्र पार नेण्याचे काम प्रत्येक खेळाडू करत असतो. आज योगेश आपल्या गावाचे, आपल्या गावातल्या लोकांचं स्वतःचं नाव मात्र 7 समुद्र पार नेण्याचे काम नक्कीच करतो. योगेशचे सकाळच्या सत्रापासून पाहिलं तर स्वतः मॅनेजमेंट करतोय, कशा मुलांना ट्रीट करतोय, सांगतोय कसं खेळायचं कसं करायचं. हे मात्र प्रत्येक गोष्ट कोण सांगत नाही, मात्र त्याला माहित आहे माझ्यावरती जबाबदारी आहे. मला संघाने का मला एवढं मोठं केलंय त्याची मात्र जबाबदारी पार पाडत असताना मात्र संपूर्ण समर्पण करत असताना मिस्टर योगेश चांगला फटका लगावला. यावेळी मात्र पुन्हा एकदा बॅटच्या रनमध्ये होता. सरळ बॅटनं मारण्याचा प्रयत्न होता. नाखुश असेल, नाराज असेल माहिती आहे. फटका रनमध्ये होता, मात्र बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. 7 चेंडू 9 धावा. 7 चेंडू 9 धावांची आवश्यकता असताना फटका सजवलाय. जाईल नॉन स्ट्राईक वरती, कारण स्ट्राईक स्वतःवरती ठेवण्याचं काम करेल. कारण येणारे चेंडू असतील 6. विजयासाठी 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा.
6 चेंडू 8 धावा हे समीकरण मारून ठेपलेल्या 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता असताना योग्य स्ट्राईक वरती जायला थोडंसं मनोबल करेल सांगेल कशी आतापर्यंतचा जीवन राहिलंय सकाळच्या सत्रापासून धडपडलाय पडलाय कोणी जेवलंय कोणी जेवलेलं नाही कोणी घरातून किती वाजता आले किती वाजता जाणार याचा न विचार करता पूर्णपणे आपला विचार आपल्या गावचा विचार करत असताना मिस्टर योगेश थोडासा मात्र दडपणमध्ये होता सकाळच्या सत्रामध्ये पण आता मात्र त्याला माहिती आहे फायनलच्या मॅच मध्ये आपण पूर्णपणे वर्चस्व गाजवलंय आपल्या गावाचं मात्र नाव पूर्णपणे वर्चस्व केलेलं आहे चला योगेश भाऊ विनंती असेल स्पीडअप करायचा आहे सामना चालू करायचा विनंती असेल कोणत्या वेळ न घेता सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे फायनलची लढत आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय आतापर्यंत चांगलं दमदार नियोजन राहिले दमदार आयोजन राहिले पर्व पहिलं म्हटलं तर पर्व पहिल्यामध्ये धडपड आयोजन नियोजन सर्व काय बघावे लागते मात्र आता सकाळच्या सत्रापासून आतापर्यंत चांगलं नियोजन राहिले येणारे चेंडू असतील 6 विजयासाठी 8 धावांची आवश्यकता निर्धाव चेंडू कोणती धाव नाही चेंडूवरती पाहिलं तर येणारे चेंडू असतील 5 विजयासाठी 8 धावांची आवश्यकता 5 चेंडू 8 धावा 5 चेंडू 8 धावा 8 धावा 5 चेंडू हे समीकरण आपल्या समोरून ठेपलेलं येणारे समीकरण पाहिलं तर 5 चेंडू 8 धावा योगेश असेल स्ट्राईक वरती थोडासा विचार करावा लागेल कारण 8 धावा विजयासाठी असतील थांबतोय शपल होण्याचा प्रयत्न होतोय मात्र थांबतोय विचार करतोय त्याला माहिती आहे महत्वपूर्ण लढत आहे लढतीमध्ये एक चूक मात्र आपल्याला पराभवाच्या दिशेने घेऊन जाऊ शकते फुलटाचा चेंडू कव्हरच्या डोक्यावरून फटका सजवलाय चेंडू जाईल सीमारेषा पार येईल योगेशच्या बॅट मधून आणखीन एक खणखणीत 6 धावांसाठी उत्तुंग गेबरारी षटकार येणारे चेंडू असतील 4 विजयासाठी 2 धावांची आवश्यकता असेल 4 चेंडू 2 धावा आता मात्र विचार केला तर जंगमवाडी 11 संघाला जिंकण्यासाठी 2 धावांची आवश्यकता असेल इथे मात्र फ्लिक केला चेंडू जाईल सीमारेषा पार क्षेत्ररक्षक नसेल एक धाव कंप्लीट विजयी दुसरी धाव घेईल का दुसरी धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र जंगमवाडी संघ हा मात्र सामना जिंकलेला आहे हार्ड लक बॅड लक अमरक संघ आपला देखील चांगला खेळ राहिलाय आजच्या सत्रामध्ये जिथे मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवले ते म्हणजे योगेश अर्थातच ज्या संघाने मात्र